नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय येथे 1 मे कामगार दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी 9 वाजता ध्वजारोहण ज्येष्ठ अपंग कामगार श्री सर्जेराव अर्दाळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व संजय नवाळे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच आनंदीबाई कर्वे विद्या मंदिर या मराठी शाळेतील पास झालेल्या विद्यार्थ्यांचा गुलाब फूल देऊन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम व जिल्हाध्यक्ष केपान्ना हलगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महिला आघाडीच्या वतीने शाळेतील मुलांना खाऊ वाटप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेगम नदा व जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख, तालुका अध्यक्ष छाया तोडकर व शहर उपाध्यक्ष प्रियंका पाटील यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले. तसेच आनंदीबाई कर्वे विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री रामाने सर यांच्या रिटायरमेंट झाल्याबद्दल जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख व शहराध्यक्ष रामा बागलकोटी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कुरुंदवाड गाव अध्यक्ष जाहीर ममी, शहर उपाध्यक्ष राजू जिपटे, सुभाष करंगर, रांगोळी गाव अध्यक्ष यशवंत आवळे, धर्मनाथ सिंह, सुभाष सोलापुरे, उत्तम तळप, राजू सुतार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी 1 मे कामगार दिनाची संपूर्ण माहिती देऊन ज्यांनी महाराष्ट्रासाठी 107 जणांनी बलिदान दिले अशा थोर हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच 1 मे कामगार दिनाची सुट्टी असताना सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी आपापल्या कंपनीकडे व मालकाकडे सुट्टी पगार मागून घ्यावा. तसेच सुट्टीच्या दिवशी ज्या कामगारांनी काम केले आहे त्या दिवसाचा सुट्टी पगार व केलेल्या कामाचा पगार म्हणजे 2 पगार मालकाकडे मागून घ्यावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांना केले आहे. जो मालक सुट्टी पगार देत नाही व केलेल्या कामाचा पगार देत नाही अशा कामगारांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.